कापसावरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन. कापूस पिकातील ही लक्षणे तुम्ही ओळखू शकता का? डोमकळी, फुलांमध्ये गुलाबी बोंड अळी, बोंडावरील काळे डाग, किडलेले बोंड, कोश अवस्थेत जाण्याकरिता बोंडावर अळीने केलेले छिद्र, बोंडामध्ये किडका रंगीत कापूस ही सर्व लक्षणे कापूस पिकातील बोंड अळी असल्याचे लक्षणे दर्शवितात. आता कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम पाहूया. गुलाबी बोंड अळी दुय्यम कीड म्हणून अनेक वर्षापासून कापूस पीक प्रभावित करीत आहे. तथापि बीजी 2 बियाणे बाजारात आल्यामुळे गुलाबी बोंड अळीला कापूस पिकात प्रतिरोधकता आली व गुलाबी बोंड अळी नियंत्रणात आली होती. गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाकरिता कपाशीवरील अळीचा प्रादुर्भावक्रम समजून घ्यावा. कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वेगाने का पसरत आहे ते आता आपण पाहू. एकाच पिकामध्ये अनेक जीवनक्रम पूर्ण होणे. कापूस पिकामध्ये सर्व फुले एकाच वेळी येत नाहीत. शेजारील शेतजमिनीमधून होणारा प्रादुर्भाव. मागील हंगामामधील पीक अवशेषांमध्ये गुलाबी बोंड अळीची अवस्था जिवंत राहणे. नवीन कीटक आणि प्रादुर्भावाविषयी शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसणे. रासायनिक कीड व्यवस्थापनामधील अचूकतेविषयी शेतकऱ्यांमध्ये माहितीचा अभाव असणे. गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी सप्तसूत्रे माहिती करून घेऊ. सूत्र क्रमांक 1. शेत स्वच्छ ठेवण्यासाठी पीक अवशेषांचे कंपोस्ट बनविणे. सूत्र क्रमांक 2. उन्हाळ्यामध्ये खोलवर नांगरणी करावी. सूत्र क्रमांक 3. रेफ्युजी नॉन बीटी बियाणे व कमी कालावधीच्या वाणांचा वापर करणे. सूत्र क्रमांक 4. कामगंध सापळे फेरोमेन ट्रॅप लावणे. सूत्र क्रमांक 5. निंबोळी अर्काची फवारणी व ट्रायकोकार्ड शेतात लावणे. सूत्र क्रमांक 6. 15 सप्टेंबरपासून सर्वेक्षण आधारित रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. शेतातील 20 हिरवी बोंडे फोडून सर्वेक्षण करावे. 10% पेक्षा जास्त प्रादुर्भाव आढळल्यास शिफारसीत कीटकनाशकाची फवारणी करून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळावा. सूत्र क्रमांक 7. फरदड न घेता डिसेंबर अखेर पीक संपविणे. आता आपण गुलाबी बोंड अळीकरिता शिफारशीत निवडक रासायनिक कीटकनाशके कोणती आहेत ते पाहू. पुढील कीटकनाशकाचे प्रमाण प्रति 10 लिटर पाणी घेऊन वापरावे. प्रथम बोंड नुकसानीचे प्रमाण 5 ते 10% आढळल्यास क्लोरोपायरिफॉस 20% प्रवाही 25 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% F 25 मिली किंवा थायोडिकार्ब 75% पाण्यात मिसळणारी भुकटी 20 ग्रॅम किंवा इंडोक्साकार्ब 15.8% प्रवाही 10 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50% प्रवाही 30 मिली. आता बोंड नुकसानीचे प्रमाण जर 10% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर क्लोरोपायरिफॉस 50% अधिक सायपरमेथ्रिन 5% प्रवाही 20 मिली किंवा इंडोक्साकार्ब 14.5% अधिक ॲसिटामाप्रिड 7.7% 10 मिली किंवा क्लोरांट्रानिलिप्रोल 9.3% अधिक लांडासायहॅलोथ्रिन 4.6% प्रवाही 5 मिली. वेगवेगळ्या गटातील कीटकनाशकांपैकी आवश्यकतेप्रमाणे कोणतीही एक कीटकनाशक फवारावे. एकाच कीटकनाशकाची वारंवार फवारणी करू नये.